नमस्कार. आज मी तुम्हाला श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न करत आहे. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्याचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा त्याचा नेक होता. असा जिजाऊंचा शिवबा लाखात नाही तर जगात एक होता. प्रजेला ज्यांनी मानले मायबाप, शत्रूचा उडाला थरकाप, स्त्रीला दिला मातेचा सन्मान, अशा श्री छत्रपती शिवरायांचा आम्हाला आहे अभिमान, आम्हाला आहे अभिमान. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना लोकांचे राजे मानले जात होते. त्यांनी लोकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. त्यांचा दृढ निश्चय, शौर्य आणि वर्चस्व हे अनुकरण करण्यासारखे आहे. त्यांच्या धाडसाला सीमा नव्हती. शिवाजी महाराजांचा जन्म इसवी सन 1630 साली शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई व वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले होते. त्यांचे गुरु दादोजी कोंडदेव व आई जिजाबाई या दोघांनी मिळून त्यांच्यावर उत्तम संस्कार केले. अन्याय व जुलूम याबद्दल त्यांच्या मनात चीड निर्माण केली. त्यांचा स्वाभिमान जोपासला. आपल्या धर्माबद्दल व राष्ट्राबद्दल त्यांच्या मनात प्रेम निर्माण केले. त्यांना पराक्रमाचे धडे दिले. अशी करारी नजर सदा, गनिम भेदुनी पाही आरपार, शिवरायांमुळेच झाले स्वप्न स्वराज्याचे साकार. आले किती गेले किती, उडून गेले भरारा, संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवबाचा दरारा. अवघ्या मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन महाराजांनी आभाळभर शौर्य गाजविले. जिजाऊंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराजांनी वयाच्या 15व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली आणि ती पुढे सत्यात उतरवली. तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. गनिमी कावा आणि बळकट इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी अनेक किल्ले जिंकले. श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी, सूर्याजी, जीवा महाला असे जीवाला जीव देणारे अनेक मावळे जमवले. त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग आजही आपल्या अंगावर शहारे आणतात. जसे स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा, स्वराज्याचे तोरण, गड आला पण सिंह गेला, अफजल खानाचा पराभव, आग्र्याहून सुटका, शाहिस्तेखानाची फजिती इत्यादी. श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले संपूर्ण आयुष्य प्रजेच्या कल्याणासाठी वाहिले. त्यांनी प्रजेवर अन्याय व अत्याचार करणाऱ्यांचा चोख बंदोबस्त केला. शेतकऱ्यांच्या गवताच्या काडीलाही धक्का बसू नये म्हणून ते झटले. त्यांनी सर्व धर्मांचा सन्मान केला. त्यांनी स्त्रियांचा आदर केला. भावनेपेक्षा कर्तव्य नेहमीच त्यांनी श्रेष्ठ समजले. मित्र हो, श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आणि विचार शब्दात मांडणे अशक्यच आहे. म्हणून मला म्हणावेसे वाटते की सिंहासारखा गर्जला तो शिवबा राजा होता. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना शब्दात मांडणे अशक्यच आहे. पण मी केलेला हा छोटासा प्रयत्न जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.